नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भाग्य म्हणजे काय। तर मंडळी, आपण अनेकदा म्हणतो त्याचं नशीब भारी आहे, माझं भाग्यच फाटलेलं आहे, सगळं नशिबावरच चालतं। पण हे भाग्य नक्की काय असतं? हे एखादी अदृश्य शक्ती आहे का, जी काही लोकांना यश, आनंद आणि प्रेम देते, तर काहींना दुःख, अपयश आणि संघर्ष देते? की हे आपल्या पूर्वकर्माचं परावर्तन आहे, की भाग्य आणि कर्म यामध्ये एखादा गूढ दुवा आहे? या सगळ्यांच्या उत्तरात आहे, भाग्य हे काहीतरी आपल्यावर लादलेलं नसून आपण तेच निर्माण केलेलं आहे। भाग्य म्हणजे पूर्वी केलेल्या कर्माची फलश्रुती। कधी आपल्याला असं वाटतं की काही लोकांना भाग्याने सगळं मिळतं, पण खरं तर त्या भाग्यामागे पूर्वजन्मी किंवा याच जन्मातील काही सत्कर्मे असतात। भाग्य म्हणजे पूर्वजन्मीचा किंवा याच जन्मातल्या कर्माचा साठा, जो योग्य वेळी आपल्यावर प्रकट होतो। आपल्यात भाग्याबाबत काही गोड गैरसमज आहेत। भाग्य म्हणजे एखाद्या देवाने दिलेला आशीर्वाद। काही लोक जन्मताच नशीबवान असतात। भाग्य हे निश्चितच आहे, ते बदलू शकत नाही। पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर भाग्य हे पूर्वकर्माचा परिणाम आहे, हे आपल्या कर्माचं रिफ्लेक्शन आहे। आपलं आजचं जीवन हे आपल्याच पूर्वीच्या विचारांचा, भावना आणि कृतीचा परिणाम आहे। आज आपण जे काही अनुभवतो ते इथेच संपत नाही, तर ते आपल्या पुढच्या कृतींवर परिणाम करतं। समजून घेऊया। कर्म म्हणजे आपली कृती, संस्कार म्हणजे त्या कृतींनी आपल्या मनावर उमटवलेले ठसे, स्वभाव म्हणजे त्या ठशांवरून बनलेली आपली वृत्ती, आणि नियती किंवा भाग्य म्हणजे त्या वृत्तीप्रमाणे घडणाऱ्या घटनांची मालिका। उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती नेहमी मदत करत असेल तर त्याच्या मनात करुणा, दया तयार होते। ती करुणा त्याचा स्वभाव बनते आणि तीच करुणा नंतर त्याच्याकडे मदतीचे प्रसंग आणते। आपण आपलं भाग्य घडवतो का? तर होय, आपल्याच कृतीतून आपलं भाग्य घडतं। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उदरेदात्मनात्मानं नात्मानमो साधयेत। याचा अर्थ असा की आपण जर सतत सत्कर्म करीत राहिलो, सतत योग्य विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर आपलं भाग्य नकळत घडत जातं। आपल्यातले अनेक जण हे म्हणत जगतात, माझं नशीबच खराब आहे, मी काहीही केलं तरी अडचणीच येतात। पण हे दुर्दैव असतं खरोखर, की हे फक्त आपल्या मनाने तयार केलेली एक मानसिक चौकट असते। आता आपण पाहूया, भाग्यामध्ये अडथळे असणं हेच संधीचे दार उघडतं। संकट येतात ते आपल्याला शहाणं करण्यासाठी। अनेक वेळा आपण जे अपयश मानतो तेच पुढे जाऊन मोठं यश घडवतं। भाग्य म्हणजे आपली तयारी आणि संधी यांची भेट होणे। भाग्य, प्रयत्न आणि कृपा यांचं त्रिकूट नातं। भाग्य हे निश्चित असलं तरी त्यात परिवर्तन घडवणं शक्य आहे। हे कसं घडतं तर ते आपण पाहूया। प्रयत्न, प्रयत्न म्हणजेच कर्म करत राहणे। श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास ठेवणे। कृपा म्हणजे जेव्हा आपण अहंकार सोडतो, समर्पण करतो, तेव्हा देव आपल्यावर कृपा करतो। संत तुकाराम महाराज म्हणतात, कर्माशिवाय फळ नाही आणि कृपाशिवाय समाधान नाही। हे त्रिकूट एकत्र आलं तर सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात आणि भाग्य घडू लागतं। माझं नशीब माझ्या हातात ही भावनाच परिवर्तन घडवते। मानसिकता फार महत्त्वाची असते। जर आपण सतत स्वभावाला अभागी मानत राहिलो तर आपली कृती, बोलणं आणि विचारही अभाग्याचे ठरतात। पण जर आपण म्हणालो, माझं भाग्य मी घडवेन, तर त्या विचारामध्येच एक ऊर्जा असते। त्या ऊर्जेमुळे आपण अडचणींवर मात करतो। भाग्य बदलतं जेव्हा मन बदलतं, मन बदलतं जेव्हा दृष्टिकोन बदलतो, आणि भाग्य घडवण्यासाठी कर्म ही गरज आहेच, पण त्याबरोबर साधना देखील आवश्यक आहे। त्या साधनेमध्ये नामस्मरण, प्रार्थना, ध्यान आणि सेवा या गोष्टींमधून आपण आपल्या मनाचं शुद्धीकरण करतो, आणि शुद्ध मनातूनच उत्तम कर्म घडतं, आणि उत्तम कर्मच आपले उत्तम भाग्य साकारतं। म्हणजेच शुद्ध मन बरोबर शुद्ध कर्म बरोबर चांगलं भाग्य। आध्यात्मिक ग्रंथ मानतात की आपलं आताचं जीवन हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे। पण याचा अर्थ असा नाही की आपण काही करू शकत नाही।
आपल्या पूर्वकर्मांनी वर्तमान बनवलं आहे, पण आपलं वर्तमान कर्म भविष्यातलं भाग्य घडवतं. म्हणूनच प्रत्येक क्षण ही नवी संधी आहे. तर मंडळी, निष्कर्ष काय आहे, तर भाग्य हे पूर्वकर्माचं प्रतिबिंब आहे. ते कोणाच्या हातून वाटलं जात नाही. आपण आज जे करतो त्यावरच आपलं उद्याचं भाग्य, उद्याचं नशीब ठरतं. अडचणी, संकट हे दुर्भाग्य नसून ध्येयाचं जवळ नेणारी वाट आहे. आत्मविश्वास, श्रम आणि श्रद्धा हे भाग्य घडवण्याची 3 प्रमुख साधनं आहेत. तर नशीब बदलत नाही असं म्हणणारे अनेक असतात, पण नशिबाला झुकवणारे प्रयत्न करणारे फार थोडे असतात. आपण कोण आहोत यापेक्षा आपण काय करतो हेच आपल्या भाग्याचं खऱ्या अर्थाने उत्तर आहे. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला या आध्यात्मिक प्रवासात काय जाणवलं, काय शिकायला मिळालं, तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला का, कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि अशीच आध्यात्मिक शिदोरी मिळवत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.